आपण रात्री थांबलो होतो राणा हॉटेलमध्ये. तर रात्री एकदम भारी सोय झालेली आणि या साईडला आपण जेवण करायला गेलो होतो हॉटेलमध्ये. तर रात्री आपण वर रूम घेतली, तिथं आपल्याला 300 रुपयात रूम दिली होती. तर आता 300 रुपयात रूम दिली होती. तर आता आपण सकाळी 11 वाजलेले, 11 वाजता आपण चेकआउट करून आता पुढे निघतोय गंगोत्रीला. तर इथून गंगोत्री फक्त आता यमुनोत्री फक्त आता 17 किलोमीटर राहिलेले. तर लवकरच पोहोचू. चला मग लवकरच. आपण रात्री मुक्काम केला होता 164वा. तर या गावामध्ये गेला होता, छोटस गाव आहे नदीच्या किनारी. तर इथं रात्री थांबलो होतो. आता पुढे निघतोय. बघा घाट आहे पूर्ण, हे बघू शकता. एवढं वर चढून आलोय. तर हे बघा ढसळलेलं आहे. चला आता पुढे निघतोय. काल दाखवलं होतं तुम्हाला नदीपासून खालून, आता वर आल्यानंतर पुन्हा एकदा दाखवतो. हेच ते लॅश लाईनिंग तुम्हाला काल दाखवलं होते. ते बघा पूर्ण अर्धा डोंगर ढसळून खाली गेलेला आहे. ते बघा नदी आहे. ते नदीत जे पांढरे पांढरे खडक दिसतात ना, ते सारे या डोंगरातून गेलेलं आहे खाली. होऊ शकतं तुम्ही. एवढा अख्खा डोंगर ढसळून खाली नदीत गेलेला म्हणलं किती मोठा ढिगल झाला असं खाली. विचार करा. तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पती दाखवतो, ते पण दगडावर आहेत. दगडावर तयार झालेले वनस्पती आहेत. तर चला आता तुम्हाला दाखवतो एकदा. तर हे बघून घ्या, एक वनस्पती, दुसरी वनस्पती आहे, तिसरी वनस्पती हे बघू शकता. अशा प्रकारच्या दगडामध्ये हे बा शेवळ आहे, शेवळ दिसला का. अशा वनस्पती इकडे राहतात. होऊ शकतं डोंगर, ते पण खडकावर उगवलेलं आहे. असं दाखवावं लागतंय, त्याच्यासाठी इकडं पाहायला यावं लागतंय उत्तराखंड मध्ये. बघू शकता बघा, एकदम भारी नजारा झालेला आहे. आता किती फास्ट पाणी राहिलंय हे बघू शकता. पूर्ण खाली झालेलं आहे यमुना नदीमध्ये. तर बघू शकता एकदम फास्ट पाणी येऊ राहिलंय. पहिले का किती मोठे दगड आलेले खाली. चला. तर मित्रांनो पाहू शकता नदीला खूप पाणी वाढू राहिलंय, कारण की इकडं पाऊस जास्त होतोय. जसं जसं यमुनोत्रीला वर चाललंय तसं पाऊस वाढत चाललाय मित्रांनो. तर डोंगर पण जास्त ढसळू राहिला. इकडं 2-3 ठिकाणी लँडस्लाइडिंग झाली, त्यामुळे रोड पुढं बंद केलेला आहे. आता आपण हनुमान चट्टीमध्ये थांबणार आहे आज मुक्कामी. तर पाहू काय होतंय काय नाही, निघू पुढं. तर मित्रांनो पाहू शकता इथे एवढी मोठी लँडस्लाइडिंग झाली. जवळजवळ 100 ते 200 फूट रोड एकदम खचला आहे एका जागेवर. तर पाहू शकता या साईडला तिथं पूर्ण हे खचलेलं आहे, रोड खाली गेलेला आहे. हे रोड पाहू शकता आणि ते रोड पाहू शकता. ते पुढं ते माणसं उभं राहिलेले बघू शकता, पोलीस आहेत तिथं. त्या ठिकाणी मोठे दगड येऊन खाली पडलेले आहेत. तर तिथून जाणं शक्य नाहीये, त्याच्यामुळे आपण आता उद्या बघू. जर जमलंच तर आपण पायी प्रवासाला सुरुवात करणार आहे. इथून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर यमुनोत्रीचं मंदिर आहे. तर बघू मित्रांनो, याला नीट व्हायला जवळजवळ 5 ते 10 दिवस लागणार आहे. तर पूर्ण डोंगर खोरून बनावं लागणार आहे आता, कारण की पूर्ण खाली गेलेलं आहे. तर बघू आता उद्या निघू पायी करून येऊ. तर आपल्याला एवढा टाइम नाही मित्रांनो थांबण्यासाठी इथं, कारण की आपल्याला गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथला पण जायचंय. तर चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव, जय श्री रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव, जय श्री रामकृष्ण हरी.